ब्रेकिंग न्यूज आहे बघा, रेशन कार्ड धारकांना आजपासून मोफत प्रवास मिळणार आहे। तर कशा पद्धतीने त्यांना रेशन कार्डवर प्रवास मिळणार आहे ते आपण बघूया। रेशन कार्ड स्कीम, रेशन कार्ड धारकांना आजपासून मोफत प्रवास मिळणार। 2 एप्रिलची अपडेट आहे। तर रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे। रेशन कार्ड सर्वसामान्याचा एक मोठा पुरावा असतो। रेशन कार्डवर थोडी अफरातफरी देखील होत असते। तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्डवर आपल्याला अन्नधान्य मिळत असतं, ज्यामुळे गरीब लोकांचा त्यांच्यावर उदरनिर्वाह होत असतो। परंतु तुम्हाला माहिती आहे का, आता रेशन कार्ड धारक असतील तर तुम्ही देखील आता मोफत प्रवास मिळू शकतो किंवा रोख पैसे मिळू शकता। तर कशा पद्धतीने मिळू शकतात ते आपण बघूया। तर रेशन कार्ड स्कीम, महानगरपालिकेने आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखे बक्षीस जाहीर केले आहे। महानगरपालिकेतील MIC सदस्यांनी जाहीर केले आहे की सरकार रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचे तिकीट दिले जाईल। यापूर्वीही इंदूरमध्ये अनेक लोकांना रेशनचा काळा बाजार करताना पकडण्यात आले होते। आता ही कसरत सर्वसामान्यांकडून माहिती मिळवण्यासाठी केली जात आहे। त्याचवेळी काँग्रेसने या बक्षिसावरही लक्ष केंद्रित केले आहे। काँग्रेस म्हणते की हे अधिकाऱ्यांचे काम आहे, पण ते कारवाई करत नाही, म्हणूनच अशी बक्षिसे दिले जात आहेत। खरं तर इंदूरमधील MIC सदस्य मनीष शर्मा यांनी त्यांच्या विभागात काळा बाजार थांबवण्यासाठी एक अनोखे बक्षीस जाहीर केले आहेत। शहरातील सरकारी रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना अयोध्या सहलीचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा MIC सदस्यांनी केली आहे। भाजप नेते आणि MIC सदस्य म्हणाले की पूर्वी शहरातील रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांनाही बक्षिसे दिली जात होती, परंतु आता बक्षिसासोबत अयोध्येच्या यात्रा देखील आयोजित केली जाईल। तर शहरातील काळा बाजार करणाऱ्यांची माहिती सहज मिळावी म्हणून हा उपक्रम घ्यावा लागला। बघा, काळा बाजार रोखण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे। जे पण आपल्या जवळच्या जे काही राशन दुकान आहे तिथे जर अशा पद्धतीचा काळा बाजार होत असेल तर तुम्ही माहिती देऊ शकता आणि बक्षीस घेऊ शकता, असं म्हणून हा उपक्रम आहे। त्याचवेळी काँग्रेसने भाजपच्या घोषणेवर टीका केली आणि म्हटले की काळा बाजार करणाऱ्यांना पकडणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे, परंतु अधिकारी त्यांचे काम योग्यरित्या करत नाही, म्हणूनच अशी घोषणा केली जात आहे। तसेच या काळात जर कोणत्याही मुस्लिमाने अशी माहिती दिली तर त्यालाही त्याचे बक्षीस दिले जाईल। जर तो अयोध्येला जाऊ इच्छित नसेल तर त्याला 1100 रुपये आणि 2100 रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती आहे। तर तुमच्याजवळ सुद्धा अशा पद्धतीनं काळा बाजार होत असेल तर तुम्ही नक्की माहिती पुरवा आणि हे बक्षीस सरकारतर्फे तुम्ही मिळवू शकता। चला, तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेक्स्ट व्हिडिओ। त्यामुळे अशीच महत्त्वाची माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर यामार्फत प्रवास तुम्हाला अयोध्येचे तिकीट पण मिळणार आहे आणि बक्षीससुद्धा मिळणार आहे।